हा हा सुहास, तुझ्या बायकोला आम्ही इथेच ठेवून घेतलंय. काय? अरे म्हणजे आजच्या रात्रीपुरतं प्रिया इथेच राहणार आहे. मंजरी, एक्झॅक्टली काय झालंय मला सांगशील का जरा नीट? अरे ते गंमत करते तुझी वेड्या. काय झालं, विसर्जनाला उशीर झाला, मग आम्हाला घरी यायला सुद्धा उशीर झाला ना. मग प्रिया म्हणत होती की मी निघते म्हणून, पण एवढ्या रात्री तिला प्रवास कसा करायला देऊ. मीच तिला म्हटलं की तू इथे राहा म्हणून, मी बोलीन सुहासशी. ठीक आहे. मग तुला काय वाटलं आम्ही तिला कायम स्वरूपी इथे ठेवून घेणार आहोत म्हणून? मग तुमचा काय भरोसा, माझा कोहिनूर चोरलात बिरलात तर? ओ कोहिनूर. चांगलंय चांगलंय. पण बाय द वे तो कोहिनूर आम्हीच तुला दिलाय, कळलं ना? एक मिनिट, दिलाय वगैरे काही नाही. हा, विधिवत लग्न करून आणलाय मी. वा मिस्टर सुहास देसाई, बोलण्यात तर कुणाचं ऐकणार नाही तुम्ही. अरे वाटलं काय पुण्याचा आहे मी, ऐकणार कसा? आणि शेवटी भाऊ कुणाचा? बस बस बस, मस्काबाजी पुरे. बोलायचं आहे का बायकोशी? काय दिलात फोन तर बोलीन दोन शब्द प्रेमाचे. अरे हो, देते देते, एक मिनिट. हॅलो, हा बोल सुहास. काय बोलणार, तुझ्याशिवाय राहायचंय आज आता मला. कैसे कटेगी ये रात गर तुम नहीं हो साथ. हो ना सोना, आय एम सॉरी. खरं तर मी आजच निघणार होते, पण आम्हाला उशीर झाला खूप. आता उद्याच यावं लागेल. तुझ्या बहिणीनी थांबवून घेतलं ना मला, बघ ना. ठीक आहे, पण उद्या लवकर ये मात्र. काय? हो नक्की. लव्ह यू. आय लव्ह यू टू. तू जेवलास का रे? अहो नाही, म्हणजे आता जेवतो आता. अरे मग जेवून घे ना पटकन. मी एक काम करते, तुला अर्ध्या तासाने पुन्हा फोन करते, नाहीतर विसरशील. हो ग. हे बघ सुहास, कामाच्या गडबडीत खाण्याकडे दुर्लक्ष करू नकोस. हो, जेवून घेतो लगेच. ठीक आहे, ठेवू फोन. बाय. हो ना सोना, असं काय करतोस? तुझी आठवण येणार नाही असं होईल का? हो ना. बरं बाबा, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. अरे आता मी फोन ठेवते. मंजिरी बाजूलाच आहे. नंतर बोलूया आपण. ओके बाय. काय झालं तुला? अशी का बघतेस तू माझ्याकडे? सत्यजित तुझ्याशी असं नाही बोलत का? आमचं फार वेगळं आहे प्रिया. हे ना ध्रुवावरचं टोक गाठतात अगदी. म्हणजे रागावले की खूप आदळापट करतील, आणि प्रेमात आले तर काय करतील याचं नेम नाहीये. तेही खरंच आहे, माहितीये ना मला. म्हणजे तुला कसं माहिती? अगं तूच तर बोललीस आता, म्हणून कळलं. अहो प्रिया आज आपल्याकडेच राहणार आहे. माझा फोन आहे का इथे? आणि बहुतेक गौरंगच्या खोलीत राहिला. तर मग फोनवर बोलायचंय, मी जाऊ बाहेर? मंजिरी गप्प बस. अरे बैस का. काही नाही, तू मगाशी म्हणालीस की आपण नंतर निवांत बोलूया म्हणून आले. हा, निवांत बोलू म्हणजे हेच ग. चौकशी करावीशी वाटली तुझी.
सुहासरावांची, अंकिता ताईंची. म्हटलं प्रियाला पुणे मानवते का नाही. मावशी, मला एक विचारायचं होतं. मला खरं सांग, तू माझ्यावर रागवली नाहीयेस ना? नाही ग, अशी कशी रागावेन. कोणी सांगितलं तुला. नाही, मला असं वाटलं. मागच्या वेळी तू मला म्हणालीस की तसंच काही काम असेल तरच ये, म्हणून मला वाटलं की तू. मी रागाव. माझं बोलणं एवढं मनाला लावून घेतलंस तू. अगं, तुझी काळजी वाटली म्हणून बोलले. नवीन संसार आहे ना तुझा. मग कसं असतं ना प्रिया, नवीन लग्न झालं, सासरी गेल्या तरी मुलींच्या मनामध्ये माहेरची ओढ असतेच, जशी तुला आहे. स्वाभाविक असतं ते, कारण बालपण गेलेलं असतं तिथे. पाळमुळं रुजलेली असतात, नाती जोडलेली असतात, किंवा नाळ जोडलेली असते म्हणून. म्हणजे आता माझ्याशी तुझी जन्माची नाळ नाही जोडलेली, पण प्रेमाची तर आहे ना. सुरुवातीला नवरे मंडळींना हे बरं वाटतं, गोड वाटतं. पण एकदा भांडणानं सुरुवात झाली ना की मग ते ही गोष्ट उकरून काढतात. तुझ्या बाबतीत तसं होऊ नये म्हणून सांगितलं. काळजी वाटली ग तुझी. बाकी तू इथे आलीस तर आम्हाला बरंच आहे. चल दे ना, मी ठेवते. मावशी, तुला मी काय मूर्ख वाटले की तू जी काही थातूर मातूर कारण देशील ती मी सगळी खरी मानून घेईन? माझ्या इथे येण्यासाठी तुझा विरोध नक्की का आहे हे मला समजत नाही असं तुला वाटतंय? फेडी आहेस तू, कारण मला सगळं नीट समजतंय. आणि मावशी, किती अभिनय. राजकारणात गेली असतीस ना तर नाव काढलं असतं. चांगलंय. काय काय चांगलं. नाही, काय नाही, हेच. इतकं चांगलं माहेर, इतकी प्रेमळ माणसं असणं चांगलं आहे असं म्हणत होते. बरं, तू पड, मी येते. तर कुठे चालली आहे? ते तू इथेच झोपतेस ना माझ्याजवळ? हो, घेते ना. पाणी पिऊन येते. काय हवंय का तुला? नाही, मी घेईन ना. पाणीच घ्यायला आले होते. नोटीस केलंयस, लक्षातही आहे, तरीही विचारणार नाहीयेस कसं लागलं. तू सांगितलंस मगाशी ना, ऐकलं मी. तुला काहीतरी ते रव्याचे लाडू करायचे होते, तू स्टुलावर चढलीस आणि पडलीस. बरोबर. हळूहळू माझा प्रत्येक गैरसमज दूर होतोय सत्यजित. म्हणजे मला असं वाटायचं की मी कधी खरं बोलतेय, कधी खोटं बोलतेय हे जगात फक्त तूच ओळखू शकतोस. मी अंतर्ज्ञानी नाहीये ना प्रिया.
जोपर्यंत तू मला सांगत नाहीस तोपर्यंत मला कसं कळणार तुला हे कसं लागलंय ते? काही नाही. नॉर्मली नवरा बायको मध्ये होतं तेच. आमच्यात छोटासा वाद झाला. त्याच रागाच्या भरात सुहासनी मला ढकललं आणि हे तू खरं सांगते, हेच खरं. आता बास झालं प्रिया, खूप झालं. उद्याच्या उद्या मी तुझ्या घरी येतोय. मला सुहासशी बोलायचंय. त्यानं माझा कितीही अपमान केला, तो मला काहीही बोला तरी मला त्याच्याशी बोलायचंय आणि हे कन्फर्म आहे. नाही सत्यजित, तू त्याच्याशी काहीही बोलणार नाहीयेस. नाही नाही प्रिया, मी तुझं आता या बाबतीत काहीही ऐकू शकत नाही. तुला ऐकावं लागेल. अगं मी शपथ घालते तुला, या संदर्भात सुहासशी तू काहीही बोलायचं नाही. पण प्रिया हे सत्यजित प्लीज, मी शपथ घातलीये. तुला कळतंय का? आणि तसंही सगळी चूक सुहासची नव्हती, माझी चूक होती. मी जरा हट्टीपणे वागत होते. इट वॉज अन ऍक्सिडेंट, जस्ट अन ऍक्सिडेंट. नाही प्रिया, पण हे काही असलं तरी नाही सत्यजित. तुला जर माझ्या शपथेची किंमत असेल तर तू सुहासशी काहीही बोलणार नाहीस. आणि मी सांगितलं ना मगाशी, चूक माझी होती म्हणून. आणि हा वाद आम्हा नवरा बायको मधला आहे. होतील सॉर्ट आउट गोष्टी, किंवा मला तरी सवय होईल हळूहळू. दोन्हीपैकी एक नक्कीच होईल. गुड नाईट. बोला विहंगराव, काय सकाळी सकाळी काय महत्वाचं? हो, तसं महत्वाचंच आहे. मला मंजुषाबद्दल बोलायचं. मंजुषाताईंबद्दल काय? मी काय म्हणतो सत्यजित, आपण जर मंजुषाला इथे तुझ्या घरी ठेवण्यापेक्षा इंडिपेंडेंट केलं तर? म्हणजे ती सुशिक्षित आहे, आपण आपल्या ओळखीन तिला कुठेही जॉब मिळवून देऊ शकतो. ती तरी अशी इथे किती दिवस राहणार ना. म्हणजे तिलाही ऑकवर्ड होत असेल. तू जरा तिच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करून बघ. तुला हे मंजुषाताईंनी सांगितलं ना मला येऊन सांगायला? हो, प्रश्न कोणी सांगितला ह्याचा नाही, पण मी जे म्हणतोय ते बरोबर आहे ना. कसं आहे विहंग, त्यांना काय वाटतं किंवा मला काय वाटतं हे महत्वाचं नाही. महत्वाची आहे त्यांची सेफ्टी. आणि जोपर्यंत त्या या घरात आहेत तोपर्यंत त्या सेफ आहेत, सुरक्षित आहेत. आणि मला वाटतं हे तुलाही पटेल ना. तुझं म्हणणं बरोबर आहे, पण तरी सुद्धा सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का? पण मला सत्यजितशी थोडं बोलायचं होतं. अरे मी येताना गाडी आणली नाही, त्यामुळे तू बिझी नसलास तर मला बस स्टॉप पर्यंत सोडशील? ठीक आहे, तू तयार हो. मी ऑफिसला जाताना तुला सोडून जाईल. थँक्यू सो मच. बरं, तुमचं बोलणं चालू द्या. मी आहे मावशीच्या रूम मध्ये. ओके. ही विसर्जनासाठी इथे आली होती ना? अजून इथे कशी? मंजिरीने तिला ठेवून घेतलं. माझा काही संबंध नाही, त्यात जाईल घरी. हो, तू आता कशाला उगाच डिफेन्सिव्ह होतोय? प्रियंका, मी डिफेन्सिव्ह होत नाहीये, मी तुला फॅक्ट सांगतो. एनिवे, आपण मंजुषाताईंबद्दल बोलत होतो. तुला जर असं वाटत असेल की त्या इंडिपेंडेंट राहूनही सेफ राहू शकतात तर तू निर्णय घ्यायला मोकळा आहेस. मला कळतंय तुला त्यांची खूप काळजी वाटते. एक मिनिट सत्यजित, माझी काळजी म्हणजे? मला काळजी वाटणं स्वाभाविक आहे ना. का आता तुझं म्हणणं आहे की मी हे मुद्दाम करतोय म्हणून? विहंग, तू का डिफेन्सिव्ह होतोस? मी फक्त एवढंच म्हटलं की तुला त्यांची काळजी वाटते, स्वाभाविक. चल मंजिरी, बाय, पळतो. अहो, तुम्ही निघाला? नाश्ता तरी करून जा ना. नाश्ता नको मंजिरी, आता मी ऑफिसमध्ये जाऊन करेन नाश्ता. अगं प्रियाला बस स्टँडवर सोडून मग पुढे जायचं. चल चल, बाय बाय. बघितलं ना पिल्लू, बाबा विसरला मम्माला. हो, मम्माला डेटवर घेऊन जाणार होते बाबा, पण आधी चिडले होते आणि मग गणपती बाप्पा आणि आता काम.
काम म्हटलं की आम्ही काय बोलूच शकत नाही. ऐकायलाही नाही थांबते. सगळ्यात पहिली गोष्ट मंजिरी, मी तुझ्यावर कधीही रुसलो नव्हतो. आणि डेटचं म्हणशील तर डेटवर आपण जातोय. मी आठवण करून दिली ना म्हणून लक्षात आहे तुमच्या. नाहीतर तुमचं कुठे लक्षात राहतंय. जाऊ द्या ना, नको आता. ठीक आहे, नको तर नको. अहो, मला वाटलंच होतं तुम्ही असं वागाल म्हणून. मंजिरी, तू एकदा ठरव, या बाजूनी बोलायचं की त्या बाजूनी बोल. दोन्हीकडून बोलू नको. डेटवर आपण जातोय उद्या. उद्या उद्या अहो, उद्या उद्याच. बाय बाय. बाय. आलो आलो न तर हा? मोतीवाला फ्रेंड, ओ माय डियर मोतीवाला फ्रेंड, ओ न्यू ब्राइड व्हेरी न्यू. हे बघ ही मोतीवाला फ्रेंड, ओ मोतीवाला फ्रेंड, थांबा. ओ न्यू मॅरिड ब्राइड व्हेरी न्यू. मालक त्यांच्या मोतीवाल्या फ्रेंडला शोधतायत. शट युअर माउथ अप. कळलं? नाहीतर ना मी नाही तर काय करणार आहे? पोलीस कंप्लेंट करणार आहे? काय करणार आहेत पोलीस? मालक एवढे दिवस आतमध्ये होते, आले ना बाय. बाय इज्जत, समजलं ना? पोलीस काय पण करू शकत नाहीत. चल रे. ये करत नाहीत ते. कुठं बाहेर गेलेत का ते? नाही, आम्ही त्याला हाक मारली आणि त्यांनी ओ दिलं नाही असं होत नाही कधी. ओ मोतीवाला फ्रेंड व्हेरी न्यू. हे बघ ये. पास झाली ना तुझी नाटकं. पास झाली. हा तमाशा बंद करायचा आणि ताबडतोब इकडनं निघायचं. कळलं? अरे, तुला कळत नाही सांगून? हा, कळत नाही का सांगून? काय करतोयस? माझ्या घरात ही नाटकं चालणार नाही. अरे काय चाललंय काय तुझं? तुझं काय चाललंय काय माझ्या घरात? बघा आता रेमीर, बघा कॉलर नाही पकडायचे. नुसती कॉलर नाही, 10 होळकरची कॉलर आहे. याच्या आधी पण एकाने आमची कॉलर पकडली होती, त्याला आम्ही मस्त तोडला होता. तर गाडायचं बाकी. तुम्हाला तर आम्ही फाडूनच टाकावा. पण टेक केअर, पुन्हापासून टेक केअर घ्या. न्यूली मॅरिड बॉय, ओ माय न्यूली मॅरिड बॉय, टेक केअर घ्या, टेक केअर घ्या, टेक केअर घ्या. तुम्हारी शरण में आंबड़े बाबा, मेरे बाबा.
मुझे तुम याद करना और मुझको याद आना तुम, मगर मैं लौट के आऊंगा, ये मत भूल जाना तुम।